ह्या पत्रिकेतले ग्रहदोष जोपर्यंत निवारण करत नाहीत तोपर्यंत गती मिळेल याची शाश्वती निश्चित देता येत नाहीये. नक्कीच, खरं म्हणजे सरांनी आता सांगितलं की आयुष्याला ग्रहण लागण्यासारखे असे योग आहेत किंवा 7.5 आहे. या सगळ्या शब्दांमुळे घाबरून जाण्याची काहीच गरज नाही. ह्याच्यावरती उपाय देखील आहेत, तोडगे देखील आहेत आणि त्या तोडग्यांमध्ये जर का सातत्य राखलं तर नक्कीच संकट तुमच्या आयुष्यामध्ये येणार नाही. मात्र त्यासाठी काय केलं पाहिजे आणि जर का तुम्हाला सरांचं वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल, तुम्ही तर मुंबईचे आहात त्याच्यामुळे घाटकोपरचं सरांचं ऑफिस तुमच्यासाठी जवळ आहे. मात्र जे पुण्याचे आहेत, पुण्याजवळचे आहेत त्यांच्यासाठी पुण्यामध्ये सदाशिव पेठ इथं देखील सरांचं ऑफिस आहे. वैयक्तिक मार्गदर्शन सर नक्कीच तुम्हाला करतील. स्क्रोलवरती नंबर देखील डिस्प्ले होत आहे, तुम्ही नाव नोंदणी देखील करू शकता. पुन्हा एकदा सर विषयाकडे वळते. जसं आता हा प्रश्न होता तसाच या प्रश्नाच्या अगदी उलट प्रश्न आहे, तो म्हणजे विद्या पाटील यांचा. साताऱ्यावरून त्यांचा प्रश्न आहे. 9/3/71 अशी त्यांची जन्मतारीख आहे. सकाळी 4:10 जन्म वेळ आहे आणि जन्म ठिकाण साताराच आहे. 94 साली सर त्यांचा विवाह झाला होता. त्यानंतर 2009 साली त्यांचा घटस्फोट झाला आणि आता त्या विचारतायत की जर का मला पुन्हा विवाह करायचा असेल तर त्याच्यासाठी योग कधी आहेत? मी सर्वप्रथम यांच्या पत्रिकेचं विश्लेषण करा. यांची जन्मतारीख दिली आहे 9 मार्च 1971, 4:10 सातारा, महाराष्ट्र. कर्क नावाची राशी यांच्या पत्रिकेत विचारत राशी कर्क नावाची राशी आहे आणि कर्क नावाची राशी असून आश्लेष नावाचं नक्षत्र, आश्लेष नावाचं नक्षत्र ज्यांच्या पत्रिकेत असतं त्या द्विभारी योग आम्ही सांगतो किंवा डबल लग्न होतं. प्रत्येक आयुष्यामध्ये एखादी घटना डबल घडू शकते असंच काहीतरी यांच्या पत्रिकेतलं दाखवलं जातं. तर यांच्या पत्रिकेमध्ये हा आश्लेष नावाच्या नक्षत्राने 2 लग्नाचे योग संभवत होते. अतिगंडा नावाच्या दोषामुळे यांच्या पत्रिकेची कुठेतरी फसवणूक होऊ शकत होती. तर या इमोशन हळव्या आहेत, परंतु यांच्या पत्रिकेमध्ये आश्लेष नावाचं नक्षत्र असल्यामुळे यांच्या दोभारी लग्नाच्या योगात पुनर्विवाह करायचा असेल तर मात्र दोष निवारण करावं आणि यांच्या पत्रिकेचा अतिगंड नावाचा दोष निवारण करतात. माझा विश्वास आहे आपली गाडी रुळावरही असेल. यांचा पुढचा प्रश्न होता की यांचा बाबा आमचं मंगल कार्य केव्हा करावं, तर आपल्या वयाच्या शेवटच्या लग्नाचे योग आम्ही संभवतो असं सांगेन की आपल्या वयाच्या 45व्या वर्षी शेवटचे लग्नाचे योग आम्ही संभवतो आणि त्या वेळेचं लग्न करतात आपल्याला वैवाहिक जीवनात सुख मिळेल. मात्र पत्रिकेमध्ये लग्नात अडचण आणणारे की वैवाहिक सुखामध्ये अडचण आणणारे अनेक ग्रहदोष आहेत. ते जोपर्यंत निवारण करत नाहीत तोपर्यंत आपली गाडी आर्थिकरित्या किंवा पारिवारिकरित्या प्रापंचिकरित्या शारीरिकरित्या रुळावलं असं मला शाश्वत देता येत निश्चित नाहीये. नक्कीच, कारण त्यांनी दुसरा प्रश्न सर असा विचारलेला आहे की मधल्या काळामध्ये त्यांचे काही चांगले संबंध जोडले गेले होते, मात्र काहीतरी वाद झाला आणि त्यांना धोका मिळालेला आहे त्या नात्यातून देखील. तर असे सगळ्या गोष्टी घडण्यामागे देखील हे दोष कारणीभूत आहेत. नक्की त्याला कारणीभूत आपली पत्रिका आपल्या ग्रहदशा प्रत्येक गोष्टीला काही ना काही परिस्थिती किंवा आमच्या ज्योतिबा सांगायचं म्हटलं तर काही ना काही ग्रहदशा कारणीभूत असतात. आता त्यांच्या आयुष्यात जर त्यांनी पुढचा प्रश्न विचारला की माझ्या आयुष्यात आमचे कुठे नातेसंबंध जोडले होते आणि त्यातून धोका मिळाला, तर राहू नावाचा ग्रह लग्नस्थानात आहे आणि तो शनीच्या सोबत आहे. याला आम्ही नीचभंग नावाचा योग म्हणतो. जे नीतीला मानाच्या घटना घडणं. राहू नावाचा ग्रह ब्रह्मांडात नाहीच आहे, आम्ही ज्योतिषवाले फक्त मानतो आणि ज्योतिषवाले मानत असताना यांचा शनीच्या राशीवर असणारा शुक्र आहे आणि राहू तिथे प्लस शुभ अवस्थेत आहे. भावनिकतेने एक आशयापोटी प्रेमापोटी जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात आले असतील किंवा एखाद्या व्यक्ती यांच्या आयुष्यात आला असेल तर ते धोका होण्याचं कारण होतं की ह्यांनी इमोशनल विचार केला होता डोक्याचा, म्हणजे प्रॉपर त्याचं कॅल्क्युलेशन विचार नव्हतं की मला व्यक्ती साथ देईल का, ह्याची पार्श्वभूमी काय आहे. त्यांना नीचभंग नावाचा जर दोष निवारण केलं असतं तर माझा विश्वास आहे ह्यांचा तो व्यक्तीचा साथ मिळाला असते आणि गतिमान आयुष्यात पुढे जाता आलं असतं. दुसरं यांच्या पत्रिकेत आहे यांच्यामुळे या सरळ साध्या मनाच्या व्यक्ती आहेत, कारण कर्क नावाची राशीची लोक सरळ साधे संयमी आणि प्रेमळ लोक असतात, कधी उलट उत्तर देण्याची मानसिकता नसते. तर या विषयामध्ये यांच्या द्वितीय स्थानामध्ये बुध नावाच्या ग्रहासोबत रवी नावाचा ग्रह. रवी बुद्धात एक शुभयोग मानला तो, यांच्यामुळे अनेकांना स्थिरता मिळेल, मला तर स्वतःला स्थिरता मिळणार नाही. जाहीरपणे ताई सांगेल आपल्या पत्रिकेत दुसरा एक दोष आहे, मंगळ नावाचा दोष आहे. हा आपल्या मांगलिकात आपण तेवढ्या हट्टी जरी प्रेमळ असाल तरी हट्टी पण जास्त आपण आहात अशी माझी विनंती आपणास आहे. तर माझी आपणास आहे पत्रिकेला शुक्र नावाच्या ग्रहासोबत असणारा मंगळ राहू हा नीचभंग नावाचा व्यायात असणारा मंगळ आपण शांतदोष निवारण करावं आणि पुढच्या मार्गाची आपण परिक्रमा चालण्यास सुरुवात करावी. आपल्या वयाच्या 45 वर्षा दरम्यान लग्नाचे योग होते आणि पुढील काळामध्ये लग्न करायचं असेल तर आम्ही काही सात्विक उपाय जाहीरपणे टीव्हीवर सांगितले आहेत, युट्यूबला आपल्या आहेत, ते तुम्ही ऐका, त्यातून सात्विक काही उपाय करा. माझा विश्वास आहे तुम्हाला तुमच्या आयुष्याचा मार्ग मोकळा होईल आणि भावी जोडत उतार वयाचा सोबती म्हणून का होईना आपल्याला जोडीदार नक्कीच मिळेल. नक्कीच त्यांनी हेच विचारलेलं आहे की एक नातं तर तुटलं, दुसरं जोडत असतानाच तेही नातं दुरावलं, मग आता तिसऱ्यांदा हा विचार करावा का किंवा लग्न केलं तर ते टिकेल का? हो टिकेल. नाही, आता लग्न टिकण्याचं दुसरंही महत्त्वाचं कारण यांच्या पत्रिकेमध्ये सप्तम स्थानामध्ये यांच्या पत्रिकेत राहू केतू नावाच्या ग्रहासोबत चंद्र नावाचा ग्रह, यांची सप्तमात कर्क राशी आहे आणि मनाचा कारक चंद्र आणि जो ग्रह नाहीच आहे ज्योतिषाला आम्ही म्हणतो तो केतू नावाचा ग्रह, हा जर एकत्र आला तर
ग्रहण नावाचा योग निर्माण होतो. ह्यांच्या सप्तम स्थानाला जिथून लाईफ पार्टनर, बिझनेस पार्टनर किंवा आपला पार्टनर पाहतो. मग तो काही काळासाठी पार्टनर असेल, तो मैदानी खेळातला पार्टनर असेल, की आयुष्यातला जोडीदार पार्टनर म्हणून असेल, की व्यापारातला तुमचा पार्टनर असेल, नोकरीतला सहकारी असतील, सिनियर असतील, ज्युनियर असतील, आपले कलक असतील, ह्यांना पार्टनर म्हणतो. यांचा आपल्याला सहकार्य मिळणार नाही. या आपल्या स्वभावाचा जर यांच्या पत्रिकेचा ग्रहण नावाचा योग आहे तर आपल्या स्वभावाचा, आपल्या कर्माचा, आपल्या व्यक्तिमत्वाचा सगळे फायदा करून घेतील. ताई, आपण माझा विनंती आहे की हा ग्रहण नावाचा दोष, हा नीचभंग नावाचा दोष, मंगळ नावाचा दोष शांत निवारण करावं. शुक्राचा हिरा नावाचा रत्न धारण करावा. मनासारखा जोडीदार नक्कीच मिळेल. मात्र त्यासोबत गुरुचा रत्न धारण कराला तर आर्थिकरित्या सोबतताही मिळेल. तालीवर आणि मनाने धनाने खुश असणारा ठेवणारा तुम्हाला जोडीदार नक्कीच मिळेल. त्यासाठी सांगितले उपाय श्रद्धेने विश्वासाने करा. पुढचा मार्ग आपल्या जीवनात नक्कीच सुखकारक, आनंदी नक्कीच होईल. नक्कीच. आणि हा जोडीदार जो असेल तो मॅट्रिमोनी अकाउंटवरून वगैरे त्यांना शोधावा लागेल की मग एखादा नात्यातलंच जुळून जाईल? नाही, त्याच्यामध्ये दोन गोष्टी मला इथे सूचित कराव्यास वाटतात. त्यांच्या पत्रिकेमध्ये नात्यातून मिळेल असं नक्कीच नाही आहे. मात्र यांच्या अगदी हाकेच्या अंतरावरती म्हणजे घराच्या 8 किलोमीटरच्या पुढे 24 किलोमीटरच्या आतमध्ये नाते सोयीच्या संबंधींपैकी यांच्या 8 किलोमीटरच्या पुढे आणि 24 किलोमीटर आतमध्ये यांनी प्रयत्न करावेत. मॅट्रिमोनियम किंवा अन्य साईडवर जाण्याची गरज नाहीये. तुम्ही तुमच्या गावाच्या शेजारी परगावात जेव्हा नोकरी करत असाल तर तुमच्या मोठ्या तालुक्याच्या शहरात राहत असाल, सातारा जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी राहत असाल तर जवळच्या 8 ते 24 किलोमीटर दायऱ्यामध्ये तुम्हाला जोडीदार मिळण्याचे योग आहेत. मॅट्रिमोनियम किंवा बाहेर जाण्याची गरज निश्चितरित्या नाहीये. नक्की.